सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. बबल नाईक आणि प्रशांत घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये जिंकून शेवटच्या मॅचसाठी क्वालिफाय व्हायचं आहे. यासाठीचे प्रयत्न दोन्ही टीमचे असणार आहेत. एक मॅच जिंकली आहे, एक मॅच पराभूत झाली आहे. दोन्ही टीमची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता समसमान स्थितीमध्ये दोन्ही टीम पाहायला मिळत आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मयूर मासाळ बॉलिंगसाठी पहिलं षटक घेऊन पहिला बॉल, पहिला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी स्वैर राहिलेला आहे. धावसंख्येला मात्र या ठिकाणी सुरुवात होईल. चांगला बॉल पाहिला मी तो ऑन साइडला ढकललाय. मिड विकेटचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय खरा. पाहूया काय होईल या मॅच मध्ये. दोन बलाढ्य संघांमधील लढत आहे. बलाढ्य अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नोमान गायत्री पुणे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते दानिश 11 देवबाग यांच्यातील हा संघर्ष पाहायला मिळेल. जो जिंकेल त्यांचा सामना जर पाहिलं तर श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या संघाबरोबर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या मॅच नंबर 5 आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत घरत मागील मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार त्यांनी घेतलाय. मयूर मासाळ बारामतीचे एक चांगले खेळाडू आहेत काटेवाडीचे. अकुटप्प्याचा बॉल, त्याला दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. खूप चांगला फटका येताना पाहिला मिळाला आणि बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. 6 धावा षटकार. मिळाला. प्रशांत घरात तुटून पडलेत. समोर जर पाहिलं तर मयूर कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. हो यावेळेला वेग पाहायला मिळाला. प्रशांत जास्त सफल झाले परंतु त्यांना फॉलो केला आणि अतिशय वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलाय. मी देखील बारामतीवरून इथपर्यंत का आलोय दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. कारण क्रिकेट हा दोघांचाही खेळ आहे. फक्त बॅट्समन मॅच जिंकून देत नाही आणि फक्त बॉलर सुद्धा मॅच जिंकून देत नाही. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, फक्त दिशा दिली तिकडे. शॉर्ट दरम्यानच्या दिशेने फिल्डर होते करे त्यांच्या दिशेने बॉल जाताना पाहिलं मिळालं. एका धावेने धावसंख्या पुढे गेलेली आहे. 9 धावा धावफलकावर पहिली ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. बबल नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चर्चेतील खेळाडूंपैकी एक. बरेचसे खेळाडू या सिंधुदुर्गाने देखील टेनिस क्रिकेटला दिलेले आहेत. चांगला बॉल, सन्मान दिलाय या बॉलला. चांगल्या बॉलला मिड ऑफच्या दिशेने ढकललाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 10 धावा धावफलकावर. 5 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकं. आणि यानंतर जर पाहिलं तर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हाईट बॉल, दिशेवर नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल या ठिकाणी निवृत्ती म्हणजेच बुवातारी या देवगड तालुक्यातील राजकारणातील एक प्रमुख युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. चांगला फटका या ठिकाणी रिव्हर्सचा प्रशांत घरत यांच्या बॅटमधून. 4
समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पॅरिस कांबळे बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी केली जाईल. चांगली सुरुवात होताना पाहायला मिळालेली आहे. 15 धावा धावफलकावर आहेत. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी पुणे टीमला. प्रतिस्पर्धी टीमला जास्तीत जास्त कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल. 60च्या अलीकडे रोखण्याचा प्रयत्न त्यांचाही असणार आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच पाहायला मिळते. बबल समोर जर पाहिलं तर पॅरिस कांबळे. हा बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळलाय. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय बबलच्या बॅटमधून. या 4 धावा. ही देखील स्ट्रेंथ आहे या बबल यांची. नाही पण ही आता याच्यावर सांडले काय. यावेळेला टायमिंग नाही होऊ शकलं होतं परंतु तिकडे एक धाव घेतली गेलेली आहे. धावसंख्या इकडे पुढे जाईल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडचं हे आयोजन 3ऱ्या दिवसामध्ये आलं आहे. 3ही दिवस 3ही रात्री खूप चांगलं आणि दर्जेदार आयोजन पाहायला मिळालं. आयोजनातील शिस्तबद्धता पाहायला मिळते आहे. संघ देखील लांब लांबवरून या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक लांब लांबवरून या ठिकाणी येत आहेत. या स्पर्धेचा दर्जा वाढवत आहेत. आयोजकांनी घेतलेली प्रचंड अशी मेहनत या ठिकाणी रंगाला येऊ लागली आहे. पहिल्याच पर्वामध्ये अगदी साजेसं असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगलं मैदान आणि चांगल्या मैदानावरील चांगली स्पर्धा. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी. विशेष म्हणजे आयोजक स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. या मैदानात वर्षभर क्रिकेट खेळत असतात. वर्ष नाही तर कित्येक वर्ष क्रिकेट या मैदानात खेळत आहेत. आणि याच मैदानामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भेटीला आली आहे आणि पहिल्याच वर्षी भाव खाऊन देखील गेली आहे. 20 धावा धावफलकावर आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॅरिस हो गती परिवर्तन केलं. अशा प्रकारचे काही चेंडू मागील मॅचमध्ये देखील त्यांनी टाकले होते. बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला होता प्रशांत यांचा. ज्या पद्धतीने पॅरिसने चेंडू टाकला टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर गती कमी होती आणि त्याचाच अंदाज नाही आला. प्रशांत सारख्या फलंदाजांना मात्र या ठिकाणी थोडंसं जकडून ठेवलं. अशा प्रकारचे चेंडू जर आले तर आत्मविश्वास पुण्याच्या संघाचा देखील वाढणार आहे आणि तोच प्रयत्न त्यांना या ठिकाणी करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत प्रतिस्पर्ध्यांना रोखायचं आहे. फुलटॉस बॉल त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय खरा परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. त्यांच्याच दिशेने बॉल जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. आता मोठा फटका मात्र आता मारण्याची मुभा असणार आहे. बुवा तारी असतील म्हणजेच निवृत्ती बुवा तारी. त्याचबरोबर नगरसेवक देवगड जमसंडी नगरपंचायत. त्याचबरोबर युवा नगरसेवक त्यांचेच बंधू संतोषजी तारी, संदीपजी रुमडे, योगेशजी पारकर, संदीपजी सकपाळ, त्यांचे सगळे सहकारी, यंगस्टरचे सगळे आजी माजी खेळाडू. फुलटॉस खराब बॉल आणि त्याचा समाचार घेतला या ठिकाणी बबल नाईक यांनी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. षटकार आणि करा.
29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना असणार आहे. चालू मॅचमधील विजेता संघ आणि श्री बांदेश्वर बांदा यांच्यातील सामना होईल. चांगला बॉल पाहायला मिळाला इकडे, परंतु या बॉलवर देखील धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे. एका धावेने धावसंख्या पुढे गेलेली आहे. विविध विभागातील खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. कोणी पुण्यावरून आलंय, कोणी जर पाहिलं तर गुजरातवरून आलंय, कोणी मुंबईवरून आलंय, कोकणातून आलंय, कोणी कर्नाटक राज्यातून पाहायला मिळालं, केरळ राज्यातून पाहायला मिळालं. आतापर्यंत जर पाहिलं तर विविध राज्यातील खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. उद्याही मात्र प्रतियश खेळाडू या ठिकाणी दाखल होणार आहेत. चेरू लोहार त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्या भिवंडी परिसरातील खेळाडू पाहायला मिळतील. रोहन खरातला या ठिकाणी पाहणार आहोत. कृष्णा सातपोते, योगेश पेनकर, विजय पावले, एजाज कुरेशी, दर्शन बांदेकर अशी वलयांकित नावं या ठिकाणी उद्या पाहायला मिळणार आहेत आपल्याला. हो, कमी गतीचा बॉल, अंदाज घेतला, कमी गतीने आले, शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, पॉईंटच्या दिशेने ढकललं या बॉलला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 31. यावेळेला फटका चांगला येताना पाहायला मिळाला आहे. फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल, त्यांनी केली चूक आणि या चुकीला माफी नाही आहे. 4 धावा चौकार येताना पाहायला मिळाला आहे. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे आणि पुढल्या 3 ओव्हरचं या मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी या आपल्या कणकवलीचे एक युवा समालोचक प्रसादजी चाळके यांना आमंत्रित करेल. यावेळेस उडवलाय चेंडू, पाठवलाय चेंडूला सीमारेखा पलीकडे. 6 धावांसाठी प्रशांत यांच्या बॅटमन आलाय ब्रँडेड यंगस्टार षटकार. गोलंदाजी मार्कडे पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर षटकार. हवे साडवा बॅटने खेळलाय चेंडू हवाई मार्गाने प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आलेत. झेल टिपलाय आणि फलंदाज प्रशांत घरत यांची कॅच टिपले, परंतु पंच इथे रेपर करतायत ओ स्टेपिंगसाठी. येस, आमच्या 70 यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन आलाय ओ स्टेपिंगसाठी की चेक केलं जाईल. अगदी काही क्षणामध्ये, काहीच वेळामध्ये आपल्याला हा डिसिजन की सांगितला जाईल. आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित आमदार चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा. खूप चांगली विद्युत रोषणाई पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आले, कोण कणकवलीमधून आले, कोण तर फ्लाइंग कोकण प्रतिष्ठानचे तसेच झिप लाईन देवगडचे ओनर सन्माननीय श्रीकांतजी जोईल साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना मी नम्र निवेदन करू इच्छितो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. फ्लाइंग कोकण प्रतिष्ठान तसेच झिप लाईन देवगडचे ओनर सन्माननीय श्रीकांतजी जोईल साहेब, आपणास मी नम्र निवेदन करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धन्यवाद. दरम्यान आगमन होते
फ्लाइंग कोकण प्रतिष्ठानचे तसेच झिप लाईन देवगडचे ओनर सन्माननीय श्रीकांत जोईल साहेबांचं त्यांचा मी यंगस्टार देवगडच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. थँक्यू. यस आउट. फलंदाज बाद. फेअर डिलिव्हरी. प्रशांत घरत यांना माघारी परतावं लागतंय. खूप चांगला झेल तिथे टिपलाय. क्षेत्ररक्षक दाखल होत आहेत. चर्चेत राहिलेलं नाव आहे. दर्जेदार क्रिकेटपटू आहेत आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या दाखल झाले आहेत. 19 धावांच्या खेळी प्रशांत यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. खूप चांगली सुरुवात, खूप चांगला पाया रचला गेला आहे, परंतु इथून पुढे कळस रचायचा आहे उर्वरित बॅटरला. बबल नाईक आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला, जे सिंधुदुर्गाचे एक नामवंत क्रिकेटपटू आहेत. अनेक दर्जेदार स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. बबल नाईक आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. नक्कीच हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, जिंकायचा आहे आणि शेवटचा सामना देखील खेळायचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना खेळायचा आहे. यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न असतील. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन यश प्राप्त केले. आत्मविश्वास उंचावला असेल. साखर टप्प्याचा चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये फटका येतो. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतील, परतावा करतील. तोपर्यंत एक धाव, एकेरी धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 44, 44 धावा आणि पुन्हा एकदा डावकऱ्याचा बॅटर बबल नाईक मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटते. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये बदल केले जाते. पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय. दानिश 11 देवबाग हा क्रिकेट संघ बॅटिंग करतोय प्रथमतः आणि गोलंदाजी करणारा संघ जो खास पुणे जिल्ह्यातून, पुण्यावरून दाखल झाला या सिंधुदुर्ग नगरीमध्ये, नोमान गायत्री 11 पुणे हा क्रिकेट संघ. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू, पंचांचा वाईड बॉलचा इशारा, एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. केच ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर टप्पा खाल्यानंतर बराचसा बाहेर नियमांचं उल्लंघन करणारा चेंडू आणि त्याला दंड ठोठवला जातोय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव की अतिरिक्त धावा देखील खूप महत्त्वाच्या आहेत. वेस्ट ओव्हरपेजच्या फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाही. कधी रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चेंडू अडवतील, चेंडूचा परतावा करतील, तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते. नक्कीच एक धाव नक्की खूप महत्त्वाची असेल. एका धावेने का होईना, परंतु धावफलक पुढे जात आहे. धावफलक पुढे जाणं गरजेचं आहे. एक मोठी धावसंख्या उभारायची आहे. प्रथम बॅटिंग करत असताना दानिश 11 देवबाग हा क्रिकेट संघ आपण पाहतोय. गती परिवर्ती चेंज ऑफ पेस, थोडीशी गती कमी केली होती आणि त्याचमुळे बॅटर फसले, परंतु थोडीशी चूक झाली यष्टीरक्षकाकडून आणि त्या चुकीच्या मोबदल्यात मात्र एक धाव ही पळून काढली गेली आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित आपण ही भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतोय की प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहतोय. हेच आयोजन तसं आहे. तर सन्माननीय उदय रुमडे यांना विनंती करतोय की आपण पुढील सन्मान घ्यायचा आहे. फ्लाइंग कोकण प्रतिष्ठानचे तसेच झिपलाईन देवगडचे ओनर सन्माननीय श्रीकांत जोईल व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. सन्माननीय उदयजी रुमडे यांना मी नम्र निवेदन करू इच्छितो की यंगस्टार देवगडच्या वतीनं हा सन्मान सन्माननीय श्रीकांतजी जोईल यांचा व्यासपीठावर करावा. फ्लाइंग कोकण प्रतिष्ठानचे तसेच झिपलाईन देवगडचे ओनर सन्माननीय श्रीकांत जोईल साहेबांचा व्यासपीठावर सन्मान होतोय. मनपूर्वक स्वागत आणि आभार आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज प्रसाद साळके यांचा. धन्यवाद सर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या तब्बल 47 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 8 बॉलमध्ये 19 धावांच्या खेळी केले बबल नाईक यांनी. गोलंदाजीमध्ये बदल. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाज प्रदीप नैनी सज्ज झाले आहेत. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. प्रयत्न खूप चांगले होते, परंतु ऐनमुगाच्या क्षणी चेंडू हातामधून निसटतोय आणि तसा चेंडू निसटला तशी पावलं दोन्ही फलंदाजांची धावेसाठी सुटली आणि दोन्ही बॅटरने एक धाव पूर्ण केली. फक्त एक धाव आली. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा बबल नाईक यांना आपण पाहणार आहोत. नक्कीच बबल नाईक यांची बॅटिंग पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. आज मात्र बबल यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु दुसऱ्याने प्रदीप
चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू हवेत उंच उडालाय आणि थेट जाऊन प्रेक्षकांमध्ये बुडालाय. 6 धावांसाठी षटकार. बबल नाईक सेट ऑन फायर. झाले या षटकामध्ये कीच बबल नाईक आता मात्र फक्त आक्रमण करतील असा इशारा त्यांनी केलाय. याही वेळेस आउट ऑफ द पार्क पाठवलंय चेंडूला सीमारेषा पलीकडे. अजून एक षटकार. दोन चेंडू 2 षटकार. आता मात्र षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? सलामीसाठी पाठवलं गेलंय. सिंधुदुर्गाचं टॅलेंट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत बॅटर आहे. याही वेळेस उडवलाय आणि सीमारेखा पलीकडे षटकार. तिसऱ्या बॉलला आलाय तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम होडावडे बबल नाईक. सदोतीस या धावसंख्येवर खेळतायत बबल नाईक. या स्पर्धेमधील पहिलं वहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? 47 धावा वैयक्तिक कुठल्या गेल्या आहेत या स्पर्धेमध्ये? याही वेळेस उडवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने कॅच टिपण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे. चौथा षटकार. 4 चेंडू आणि 4 षटकार. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टॅलेंट आहे. हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार आहे. हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपरस्टार आहे. जबरदस्त बॅटिंग बबल नाईक. चार चेंडू आणि 4 षटकार. वेस ओव्हरपेच चेंडूवर फटका आलाय. ऑफ साईडला लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. सिंगल धाव घेतली गेली आहे म्हणजे स्ट्राईक पुन्हा एकदा बबल यांच्याकडे असेल. आतापर्यंत बबल यांच्या बॅटमधून 13 चेंडू आणि 44 धावांचे खेळी पाहायला मिळाले. तब्बल 73 या धावसंख्येवर धावसंख्या पोचली आहे. पण पाहतोय दानिश 11 देवबाग बनाम नोमान गायत्री 11 पुणे. 2 बलाढ्य ताकदवर संघांची लढत मैदानाच्या आतमध्ये. परंतु प्रथम बॅटिंग करत असताना बबल नाईक यांचा 44 धावांच्या जोरावर तब्बल 73 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. सन्माननीय धाडसी तारी यांच्या माध्यमातून बबल नाईकसाठी तब्बल 4 षटकार जे मारले त्या 4 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बबल नाईक यांच्यावर पारितोषिकांची खैरात देखील केली जाते. आता 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कडे गोलंदाज सज्ज झालेत. मयूर मासाळ असतील गोलंदाजीसाठी. परंतु समोर असेल बबल नाईक ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 44 धावा पाहिल्यात. मागच्या षटकाचा विचार केला मयूर यांनी 15 धावा दिल्या होत्या आणि त्यांना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे आणलं जातंय. बॉलर चेंज केला जातोय, बदलला जातोय. आता तर गोलंदाजीसाठी संगम काशिफ संगम सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी. 5व्या षटकासाठी निवड केली गेली काशिफ संगम यांची. कीच काशिफ संगम यांनी देखील 1 षटक हाताळले. 12 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. परंतु आता स्लॉग ओव्हरचं षटक शेवटचं षटक आहे. टॉस या मॅचचा जिंकला होता नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट टीमने. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आउटसाइड ऑफ स्टंप ऑफ डिकच्या बराचसा बाहेर चेंडू. नियमांचं उल्लंघन करणारा चेंडू. पंचा दोन्ही समांतर करतायत म्हणजे चेंडू असेल अवांतर. वाईड बॉल. हा दबाव असेल गोलंदाजावर कारण समोरचा बॅटर आग ओकणारी बॅटिंग करतोय. 4 बॉलमध्ये 4 षटकार मारण्याचा कारनामा केलाय. 44 या धावसंख्येवर खेळतायत. जे या स्पर्धेमधील पहिलं वहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का? सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
नक्कीच जो चांगला खेळेल त्याची वाहवा नक्कीच केली जाईल. यावेळी उडवलाय, पाठवलाय सीमारेषेच्या अगदी लगत, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहूया काय घडलंय. नो बॉल, नो बॉल. मत भी बहादुरों को साथ देते. आज बबल नाईक यांची आपण बॅटिंग पाहिली जबरदस्त, आणि त्यानंतर कॅच टिपली गेली होती. नो बॉल, आणि नो बॉल एकटा येत नसतो, सोबत फ्री हिट. फलंदाजाला हवावासा वाटणारा, गोलंदाजाला नकोसा वाटणारा, अर्थातच फ्रेडचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत. नागेश यांच्या बॅटमधून फटका आलाय समोरच्या दिशेने. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. नागेश देखील थांबणार नाही आहे. दोन्ही बाजूने आक्रमणच होते. कीच गोलंदाज संकटात सापडलेत. इकडे आड, तिकडे वीर. तसेच सन्माननीय चारू पारकर यांच्या माध्यमातून बबलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हेच बबल यांच्यावर पारितोषिकांची खैरात केली जाते. दोन्ही बाजूने आक्रमण होत आहेत. नागेश जसे स्ट्राईक एंडला आले तसा चेंडू त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवला 4 धावांसाठी. नेक्स्ट बॉल. याही वेळेस उडवलाय चेंडू. आता मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक कॅचच्या खाली येत आहेत, टिपतायत कॅच. विकेटचं पतन. नागेश बाद होते. नागेश बॅक टू द पॅव्हिलियन. अजित मोहिते, मुंबई नायगाव दादर परिसरातील आपण खेळाडू पाहतोय. अजित मोहिते मुंबईचे स्टार आहेत. मैदानाच्यात दाखल झाले आहेत बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईक एंडला वैयक्तिक 44 या धावसंख्येवर खेळणारा बॅटर बबल नाईक. 80 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 2 धक्के हे बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळाले आहेत, परंतु बबल नाईक यांची बॅटिंग वैयक्तिक 45 धावा, 14 चेंडू आणि 45 धावसंख्येवर खेळत आहेत. कासिफ यांनी यश प्राप्त केलंय, ब्रेक थ्रू दिलाय. फलंदाज नागेश यांना बाद केलं. 45 80 धावा स्कोर कार्डवर या षटकातील. 2 चेंडू झालेत. 4 चेंडू ते बाकी आहेत. बबल नाईक 5 धावा फक्त मागे आहेत अर्धशतकापासून. 14 चेंडू आणि 45 धावांचे खेळी आतापर्यंत साकारले. आपण पाहतोय यंग स्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित आमदार चषक 2025 थरार, आणि या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का? अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत. कॅच उडाले. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आलेत. पॉइंट क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय. आउट. फलंदाज होतील बाद. अजित मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचे शिकार ठरतायत या मॅचमध्ये. तसे वेगाने चेंडू टाकला होता, त्यावर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही. कॅच उडाली. कॅचच्या खाली क्षेत्ररक्षक आले. टिपलाय जाईल. आउट. फलंदाज अजित मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज बिलाल राजपूत मैदानाच्यात दाखल झाले आहेत. या षटकाचा लेखाजोखा पाहिला तर सुरुवात थोडीशी खराब केली होती. वाईट बॉलने केले होते, त्यानंतर नो बॉल आला, चौकार आला, परंतु त्यानंतर 2 गडी बाद केले आहेत. बॅक टू बॅक 2 धक्के दिले आहेत. वेस्ट टप्पा खाल्यानंतर बराच संशय घेतोय पंचांचा. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. वाईट बॉल. 1 धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावर 81. 81 ही धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. कट केलाय. सिंगल धावते घेतले. स्ट्राईक रोटेट, कारण बबल यांच्याकडे स्ट्राईक येणं खूप गरजेचं होतं, कारण बबल यांच्या बॅटमधून षटकार आपण पाहिले आहेत. जबरदस्त बॅटिंग केले, अगदी वाखाणण्याजोगे बॅटिंग केले. वावा तर नक्कीच होते या खेळाडूचे, कारण हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार आहे. आज आपण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रिकेट स्पर्धा पाहतोय.
या स्पर्धेमध्ये हा सिंधुदुर्गाचा सुपरस्टार जबरदस्त बॅटिंग करतोय. पबल स्ट्रायकिंग एंडला 45 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत. यावेळी पॅटची कट लागली होती मागे क्षेत्रात. चेंडू विकेट किपरच्या हातामधून निसटतोय. कॅच झाली नाही. जीवनदान प्राप्त आलंय. या षटकातील उद्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त आलाय. शेवटचा बॉल. या बॉलवर बबलकडून षटकाराची अपेक्षा असणार आहे कारण धावसंख्या 45 वैयक्तिक बबल यांची आपण पाहतोय. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का? यावेळेस गती परिवर्तित चेंडू, चेंज ऑफ पेस, त्यामध्ये फसले तर फलंदाज बबल, परंतु बबल यांच्या बॅटमधून तब्बल या मॅच मध्ये 45 धावा पाहायला मिळाल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जरी अर्धशतक झालं नसलं तरी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या खेळाडूने. ले 82 धावा आणि 83 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट टीम समोर 83 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय, नेक्स्ट इनिंगमध्ये काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक सर प्रदीपजी देऊलकर नेक्स्ट इनिंगसाठी आपल्या समवेत जोडले जातील. धन्यवाद. हर्ष स्वागत. SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरनं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेतील खूप महत्त्वपूर्ण सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला नोमान गायत्री 11 पुणे विपक्ष दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ. प्रथम नाणेफेक जिंकली होती नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाने आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ. बबल नाईक आणि बबल नाईकची कमाल धमाल मैदानावरती पाहायला मिळाली. 45 धावांची विस्फोटक फलंदाजी आणि बबलने मजल मारली आहे 45 धावांची. आणि याच खेळीच्या जोरावरती दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ 82 धावा जमवतोय. 83 धावांचा पाठलाग करावा लागेल. मोठी धावसंख्या अर्थात निर्धारित 5 षटकांचा सामना. सिंधुदुर्गातील स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला बबल नाईक आणि नक्कीच श्रेय द्यावं लागेल कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून ज्याला संबोधलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुरब्बी कर्णधार आणि नक्कीच मेढा स्टस ज्याच्या हातामध्ये आहे गोपाळ बाटा आणि गोपाळ बाटाच्या तालमीतील हे सर्व खेळाडू. आणि गोपाळ बाटाचा ज्या ज्या खेळाडूला हात लागलाय सिंधुदुर्गामध्ये त्याने आपलं नावलौकिक प्राप्त करताना दिसलाय. नक्कीच उद्याच्या रचनेमध्ये आपण अजून एक मोठा स्टारकश खेळाडू पाहणार आहोत ज्याने अल्पावधीतच टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची चर्चा करायला भाग पडले. आणि नक्कीच ज्या ज्या मैदानावरती जाईल तिथं लांब लचक. आज आपण बिलाल राजपूतचा खूप मोठा लांब लचक फटका पाहिला आणि नक्कीच उद्याच्या रचनेमध्ये दर्शन बांदेकरही आपल्याला खेळताना दिसेल. आणि दर्शन बांदेकरच्याही बॅटमनना आपल्याला लांब लचक फटके पाहायला मिळत आहेत. अर्थात दर्शन बांदेकरचा विचार केला तर गोव्यामधील सांगेम प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप लांब लचक षटकार ठोकण्याचा विक्रम दर्शन बांदेकरच्या नावावरतीही पाहायला मिळाला. आणि नक्कीच उद्या सिंधुदुर्ग आणि खास करून देवबाग गावाचंही लक्ष यूट्यूबच्या माध्यमातून जोडलं जाईल या सामन्यामध्ये. सामन्याला सुरुवात होताना दिसत आहे 83 धावांचा पाठलाग. एका बाजूने नक्कीच धावांचा कुतुब मिनार आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला हा सामना जिंकायचा असेल तर धावांचा आयफेल टॉवर उभा करावा लागेल या मैदानावरती. माननीय नामदार श्री नितेशजी राणे साहेब मत्स्य आणि बंदर विकास मंत्री महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार चषक 2025 SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती. सन्मानसी निवृत्ती उर्फ बुवातारी
नगरसेवक देवगड जामसंडे नगरपंचायत सन्मान श्री संतोषजी तारी नगरसेवक, सन्मान श्री संदीपजी रुमडे उद्योजक, सन्मान श्री योगेशजी पारकर आणि सन्मान श्री संतोषजी सकपाळ यांनी कित्येक दिवसांचं स्वप्न पाहिलं होतं आणि आज ते सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतं. यंगस्टर अर्थात खूप जुनं नाव आहे यंगस्टर, कित्येक खेळाडू घडवले यंगस्टरच्या नावाखाली आणि कित्येक खेळाडूंनी व्यावसायिक क्रिकेट खेळलं, देवगडचं नाव रोशन केलं. तच यंगस्टर क्रिकेट क्लबची ही क्रिकेट स्पर्धा. सलमीची विनीची जोडी मैदानावरती. रोहित खरात आपल्याला ऑन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, धावफलक मोठा पाहायला मिळतोय आणि मोठ्या धावफलकाचा पाठलाग करताना एक तडाख्याबंद सलामी द्यावी लागेल ती नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला. रोहित खरात आणि रोहित खरातच्या साथीला विश्वजित ही सलामीची विनीची जोडी नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाची. तर फिराज मॅन फ्रॉम केरळ हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. सांगेम प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त गोलंदाजी. यावी फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती झेल टिपण्याची नामी संधी, कमजोर फटका होता आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाचा. असेल डुअर डायचा सामना असेल, करो या मरो नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो. इथून पराभूत संघाला संधी नसेल. जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतना टाटा बाय बाय नमस्कार करून गाशा गुंडाळावं लागेल. अर्थात कुठच्या संघाचा प्रवास थांबतोय आणि कुठच्या संघाला या रजनीमधनं निरोप घ्यावं लागेल. आणि एका बाजूने श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ आतुरतेने वाट पाहत असेल की या दोन संघादरम्यान कुठचा संघ हा आजच्या रजनीमधील क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. नवीन फलंदाज मैदानावरती अजिंक्य गोळे हा नवीन फलंदाज नंबर 3 वरती नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाकडनं. आघाडीचा विनीचा फलंदाज स्वस्तात माघारी परतला. अर्थात फिराचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शपल होतोय. शॉर्ट स्कोर लेग वरती शतरक्षक सापळा रचला होता. अर्थात जो शतरक्षक दबा धरून बसला त्या शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद होताना दिसतोय. नोमान गायत्री 11 पुणे संघाला दुसरा धक्का. भोपळाही न फोडता माघारी परतताना दिसतोय. 0 या धाव संख्येवरती दुसरा गडी बाद होतोय नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला. हा दुसरा धक्का. आघाडीचा फलंदाज रोहित खरात हा मात्र 2 या धाव संख्येवरती माघारी परतला. संघाची परिस्थिती प्रतिकूल, अर्थात प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता निर्माण करावी लागेल ती फलंदाजी करून. विश्वजित याला साथ देण्यासाठी स्वप्नील नवीन फलंदाज मैदानावरती पावले टाकताना दिसतोय. 2-2 ही परिस्थिती पाहायला मिळते. धावफलक 82-83 धावांचा पाठलाग करावा लागेल या सामन्यामध्ये नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू मधल्या स्टेवर पडल्यानंतर फिरकी प्राप्त करताना दिसतोय, चकवतोय, बाकीचं सोपस्कार पूर्ण करताना दिसतोय. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक अजित मोहिते. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. तो गोलंदाज यावेळी फिराजच्या गोलंदाजीवरती रोखून धरलाय. अवघ्या 2 धावा दिलाय. 2 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद करताना दिसतोय आणि गोलंदाजीमधील दाहकता भेदकता पाहायला मिळत आहे. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ आणि या देवबाग क्रिकेट संघाकडनं हे प्रारंभीचं षटक हाताळलं जात आहे. अर्थात पॉवर प्लेचं षटक मागे संरक्षण नसेल या षटकामध्ये जास्त. आकुटप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुलचा फटका, डेप काव कॉर्नरवरती मिड विकेट वरनं शतरक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. नाममात्र 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 83 धावांचा फाटला करताना स्वप्नील खातं उघडतोय 1 या धावसंख्येवरती आणि विश्वजित यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंडवरती असेल.
फिराच आपण पाहतोय दानिश 11 देवबा क्रिकेट संघाकडनं 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट बाउंड्रीवरती यावेळी आखू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. जसा गोपनीमधनं चेंडू दगड भिरकावा तसा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धाव फलकही बदलला जाईल. समीकरण स्क्रीनवरती आपण पाहतोय येणारे 24 चेंडू बनवायचे आहेत 74 धावा आणि थोडंसं कठीण हे आव्हान पाहायला मिळतंय. मात्र क्रिकेटमध्ये कठीण नसेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल फलंदाजांना. विश्वजित एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय 6 धावांवरती, तर स्वप्नील 2 चेंडूंचा सामना केला 1 या धावसंख्येवरती आणि भागीदारी खूप महत्त्वाची असेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला भागीदारी खूप महत्त्वाची असेल. ती भागीदारी या 2 फलंदाजांमधनं पाहायला मिळेल काय? कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल. जोखीम पत्करता साहसी फटके खेळावे लागतील ते फलंदाजांना, कारण धाव फलक खूप दूर पाहायला मिळतोय. 9 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. राज सिंग वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं आपण पाहतोय. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ अर्थात संघ मालक सन्मान श्री पंकजी धुरी आणि पंकजी धुरी यांचे सुपुत्र दानिश यांच्या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डाव्या स्टीवर पाहायला मिळतोय. अर्थात चेंडू यावेळी निर्धाव केला जातोय. पहिल्या चेंडूवरती अचूक लाईन अँड लेंथ पकडण्याचा प्रयत्न गोलंदाज राज सिंगचा पाहायला मिळतोय. स्वप्नील माने यावेळी उजव्या शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू होता, संपर्क अचूक न होता चेंडू जमिनीला घरंगळत जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती आणि जोपर्यंत मिड विकेट बाउंड्रीवरनं फेक होईल एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे ती फलंदाज याला. एकेरी धावसंख्येने धावसंख्या ही दुहेरी अंकात 10 धावा 2 गडींच्या मोबदल्यात 83 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. पहिले षटक समाप्त झालंय. सामना 5 षटकांचा आणि 5 षटकांच्या सामन्यातील दुसरे षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाजी मध्ये राज सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वजित यावेळी बॅकफुटला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 11 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. अजूनही मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. अर्थात मोठे फटके निघाले नाहीत तर या सामन्यामध्ये जिवंत आपलं आव्हान ठेवणं थोडंसं कठीण होऊन बसेल नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला. फटका फसलाय. यष्टीरक्षक अजित मोहिते झेल खाली येताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद होताना दिसतोय नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाचा. या धावसंख्येवरती आतापर्यंत 3 गडी बाद झाले मात्र 3ही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. खराब कामगिरी म्हणावी लागेल. दुसऱ्या बाजूला नक्कीच दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ अर्थात बबल नाईकची धमाल पाहायला मिळाली, कमाल पाहायला मिळाली आणि तोडफोड फलंदाजी सलग 4 षटकार ठोकण्याचा विक्रम आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळाला बबल आणि तिथं काय मजल मारली बबल नाईकने. यावेळी वेगवान चेंडू वेग भन्नाट पाहायला मिळाला. मध्यम गतीचा गोलंदाज राज सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा प्राप्त करताना दिसतोय आणि अचूक टप्प्यावरती चकवलं जात आहे ते फलंदाजाला. अर्थात या चेंडूवरती उत्तर न होतं फलंदाजाकडे चेंडू निर्धाव गल्ला जातोय राज सिंगच्या गोलंदाजीवरती. विश्वजित आणि बबलू हा फलंदाज पाहायला मिळतो. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. पाहायला मिळेल
हे नक्कीच शहानिशा केली जाईल. मोठा फटका निघालाय बऱ्याच वेळानंतर. जी धावसंख्या कुठेतरी मंदावलेली होती त्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न हा फलंदाजांकडनं पाहायला मिळतोय. 5 षटकं 83 धावांचा पाठलाग. धडाकेबाज सुरुवात नक्कीच आवश्यक असेल. मात्र आघाडीचे 2 फलंदाज त्यानंतर 1 व 3 फलंदाज बाद झाले आणि या संघासाठी संकटमोचक फलंदाजी ही अति आवश्यक असेल. तर नोमान गायत्री 11 पुणे संघाला कुठचा फलंदाज संकटमोचक ठरतोय, संकटातनं बाहेर काढण्यासाठी कुठचा फलंदाज धावांची बरसात करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. श्री बांदेश्वर 11 बांदा रोही स्पोर्ट्स संघ सलग 2 सामने जिंकतोय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. धावसंख्या धावफलकावर नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. फूट कुठं लँड झालाय आणि नक्कीच पॉप इन क्रीजच्या बाहेर. अतिशय सुंदर कामगिरी म्हणावी लागेल आमच्या स्पर्धेचे ऑफिशियल श्री अक्षय कोळंबेकर, श्री मेघेश मोनकर, श्री आशिष मालवणकर आणि श्री विश्वनाथ लिंगायत. राजसिंग आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय, 1 सफलता मिळवतोय. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पाठलाग पाहायला मिळतोय 83 धावांचा नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाकडनं. दुसऱ्या बाजूला दानिश 11 देवबा क्रिकेट संघ बबल नाईकच्या तुफान 45 धावांच्या जोरावरती धावांचा डोंगर मैदानावरती पाहायला मिळाला आणि जी फलंदाजी बबल नाईकने केली तीच फलंदाजी अति आवश्यक असेल नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला. यावेळी गुळलेंतवर चेंडू पडला, उसळी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्वेअर असल्याचा नक्कीच अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अवांतर धावेने अजून 1 धावफलकात बदल होताना दिसतोय. 19-3 गड्यांच्या मोबदल्यात. राज यावेळी पुन्हा एकदा सज्ज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अर्थात चेंडू आणि बॅटमध्ये कुठेही संपर्क होताना दिसत नाही. निर्धाव चेंडू गल्ला जातोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होताना दिसत आहे दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं आणि एका बाजूला नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघ थोडं पिछाडीवर पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंवरती 64 धावांची आवश्यकता असेल नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला. 18 चेंडू 64 धावा. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विश्वजित खेळतोय 2 चेंडूंवरती 7 धावा तर बबलू 3 चेंडूंवरती 6 धावा. इथून मात्र आक्रमण करावं लागेल, दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल कारण धाव फलक मोठा आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर सडेतोड उत्तर द्यावं लागेल नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला. आतापर्यंत 2 संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करतायत. स्पर्धेच्या पहिल्या रजनीमध्ये धाडसकळ गोवा क्रिकेट संघ आणि कालच्या रजनीमध्ये बालाजी क्लब राजकोट हा गुजरातचा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होताना दिसतोय. आजच्या रजनीमध्ये अजून एक आपल्याला संघ मिळेल जो सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 3रा संघ असेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक 3रं षटक सिजिल अप्पा मॅन फ्रॉम केरळ हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. खूप लांबवरनं प्रवास करून आज देवगड नगरीत हे सर्व दाखल झाले. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कडक येतोय. अर्थात रुबी कट, लेमन कट, चायना कट असं म्हणावं लागेल आणि शॉर्ट फाईन लेगवरती चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विश्वजित 3 चेंडूंवरती 8 धावा. बबलू 3 चेंडूंवरती 6 धावा. बबलू यावेळी स्ट्राईक एंडवरती आणि राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता. चेंडू जातोय गलीच्या दिशेने. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 21-3 गड्यांच्या मोबदल्यात. कुठेही सुसंधी दिली जात नाही गोलंदाजांकडनं आक्रमण करण्यासाठी. अर्थात आक्रमणाला रोखलं गेलंय गोलंदाजांकडनं. अचूक लाईन अँड लेंथ पकडताना दिसत आहेत गोलंदाजीवरती आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थोडी नांगी टाकायला लावतात आपल्या समोर.
सिजिल अप्पा गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं, शॉर्ट फाईन लेग, त्याचप्रमाणे शॉर्ट मिड विकेटवरती एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन बाउंड्रीवरती बबल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर. यावी उजव्या इष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक येतोय आणि लीलया झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. योगेश पवार याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि विकेट नंबर 4 नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला चौथा धक्का. या मैदानावरती आपल्याला चक्रव्यूहात फसताना पाहायला मिळतोय. 4 गडी बाद होत आहेत. 21 या धावसंख्येवरती 5 षटकांचा सामना पाठलाग करावा लागेल 83 धावांचा. मात्र 83 धावांचा पाठलाग करायचा असेल तर ते सहज सोपं नाही होणार. त्याच्यासाठी धीटाईने सामना करावा लागेल. फलंदाजांना आत्मविश्वास, क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावा लागेल. तो आत्मविश्वास फलंदाजांकडे पाहायला मिळत नाही. नवीन फलंदाज बबलू याला साथ देण्यासाठी सूरज मैदानाच्या आतमध्ये. सिजल अप्पा सफलता मिळवतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या आक्रमणावर. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला जातोय, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू टोलवला जातोय आणि चेंडू मात्र इथं चौथा टप्पा घेऊन सीमारेषा ओलांडतोय यंगस्टर दणदणीत चौकार. 11 देवबाग क्रिकेट संघ. सिजल अप्पा राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय. इथंही यावे पॉइंट क्षेत्ररक्षकाला चकवतोय, चेंडू वेगाने निघून देतोय, चेंडू थांबत नाहीये. यंगस्टर खणखणीत चौकार. दोन्ही बाजूने हल्ला करावा लागेल. गोलंदाजचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी वेगवान चेंडू डाव्या इष्टीवर पाहायला मिळतोय. पायचीचं हलकंसं अपील यष्टीरक्षक अजित मोहितचं, मात्र चेंडू यावेळी शॉर्ट फाईन लेग वरती ऋतांशू या चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय आणि एकेरी धावत संख्येने इथं मात्र धावफलक बदलताना दिसतोय. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 54 धावांचा पाठलाग करावा लागेल. बबलू आणि सूरज ही जोडी मैदानावरती. नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाची. यानंतर आजच्या रजनीमधील शेवटची लढत असेल, क्वार्टर फायनलचा सामना असेल. एका बाजूने श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ आतुरतेने वाट पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने दुसरा संघ कुठचा असेल या सामन्यातील. मैदानावरती नक्कीच प्रेक्षकांसाठी टाइमपास वेगवेगळे पॅकेट्स खाण्याचे घेऊन फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप काउ कॉर्नर वरती लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक जातोय आणि यशस्वी झेल म्हणावं लागेल. 5वा गडी बाद होताना दिसतोय. नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाला 5वा धक्का. सूरज हा माघारी परतताना दिसतोय 5व्या गड्याच्या रूपात. नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघ पूर्णपणे या चक्रव्यूहात फसताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज यावे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फटका फसलाय, बबल नाईक येतोय झेल खाली मिड ऑफ वरना आणि 6वा गडी बाद.
जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळते नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाकडनं. ड्रॉ लवकरात लवकर त्वरा करा. यानंतर शेवटचा सामना आहे तेव्हा लकी ड्रॉ काढण्यात येतील, त्यामुळे लवकरात लवकर लकी ड्रॉ त्वरा करा. नक्कीच खेळाडूंसाठी खूप मोठी पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. तर आमच्या भाग्यवान प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही 50 रुपयामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता आणि घरी जाता जाता तुमच्या हातामध्ये एखादी वस्तू आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच मुख्य प्रवेशद्वाराजवळ संपर्क करा आणि तिकीट खरेदी करा. यावेळी खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू येतोय, तो कव्हर क्षेत्रामध्ये पॉईंट क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची फेकी करेल एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसतंय. अर्थात सामना एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाकडनं कुठेही जोरकस फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. 31-6 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. राज सिंग या गोलंदाजाचं यावेळी डीप थर्डमॅनवरती शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी सीमारेषेवरती चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. फेकी होईल आणि फेकीनंतर 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात दिग्विजय आणि बबलू खामकर ही जोडी मैदानावरती. राज सिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पॉईंट क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न जरूर झाले होते मात्र चेंडूपासून दूर पाहायला मिळतोय आणि या संधीचा फायदा उठवत एकेरी धावीची पावलं दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. आता मात्र एकेरी दुहेरी धावा संघासाठी लाभदायक नसणार आहेत. तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आक्रमण कारण धावफलक मोठा पाहायला मिळाला. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ 82 धावा आणि 83 धावांचं उत्तर देताना 33-6 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी आखोटप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न मात्र मिड विकेट वरती यशस्वी झेल म्हणावं लागेल. स्पर्धेच्या पहिल्या रजनीमध्ये आपल्याला 2 निर्धाव षटकं पाहायला मिळाली. पहिलं निर्धाव षटक मालवण तालुक्यातील उगवता सितारा पायस अल्मेडा याने निर्धाव षटक टाकलं होतं. त्यानंतर 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता होती आणि मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं संतोष सुलगे पाटील. जरी स्पर्धा संपली तरी हा खेळाडू मात्र सर्वांच्या लक्षात राहील. त्याने हॅट्रिक केली, त्यांनी निर्धाव षटक टाकलं. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाचा गोलंदाज साहिल वांगणकरच्या नावावरती पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे करण मोरेची खेळी पाहायला मिळाले आणि आजच्या रजनीमध्ये बबल नाईकची खेळी. गोलंदाज यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय रियाज नावाचा गोलंदाज आणि रियाजची शैली जर पाहिली तर नक्कीच श्रीलंकन खेळाडू मलिंगा याची आठवण करून देणारी ही शैली आपल्याला पाहायला मिळते. वेगवान नट पाहायला मिळतोय. वेगासोबत अचूक लाईन अँड लेंथ पकडताना दिसतोय तो रियाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान बॅटच्या खाली टोकाला चेंडू लागतोय. चेंडू घरंगळत जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगवरती. अर्थात ऋतांशू पाटीलला कसरत करावी लागते. शॉर्ट फाईन लेगवरनं शॉर्ट स्क्वेअर लेगवरती पोहोचतोय ऋतांशू आणि एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. 35-6 गडींच्या मोबदल्यात नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघाची देहबोली सांगून जाते की त्यांच्या हातून हा सामना निसटताना दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ हा विजयाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय. बॉलर बॅट टू फटका. अर्थात चेंडू येतोय तो लॉंगांवरती पहिल्या क्षेत्ररक्षकाला चकवतोय. बबल नाईक संरक्षण देतोय आणि जोपर्यंत चेंडूची वरती होईल एकेरी धाव घेण्याची संधी. 3 चेंडू 47 धावा विजयाचं समीकरण. सामना दूर पाहायला मिळतोय नोमान गायत्री 11 पुणे क्रिकेट संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगाचा वापर केला गेलाय. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
मिस्टर अक्षय कोळंबेकर, मिस्टर मेघेश मोंडकर, मिस्टर आशिष मालवणकर आणि मिस्टर विश्वनाथ लिंगायत. चेंडू फुल टॉस होता आणि फुल्ली लॉस करून जाणारा चेंडू, अर्थात तेवढं नुकसान होणार नाही दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाचं. चेंडूची उंची तपासायची आहे, म्हणजे बीमर चेंडू आहे की नाही, आणि नक्कीच त्याची शहानिशा केली जाईल आपल्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आणि नक्कीच फेअर डिलिव्हरी म्हणजे 6 धावा निघतील या चेंडूवरती. स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय 70-70 यूट्यूब या वाहिनीवरती. यावेळी गती परिवर्तन, चेंज ऑफ विस डिलिव्हरी, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला गेला. फेकी पण अचूक होताना दिसत नाही आणि दरम्यानच्या काळात एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसत आहे. आता मात्र एक चेंडू 40 धावा विजयाच्या अगदी उंबरट्यावरती. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ म्हणजे आजच्या रजनीमधील क्वार्टर फायनल खेळण्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे पाहायला मिळतोय. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू जमिनीला घरंगत येतोय. काऊ कॉर्नरवरती बबल नाईक आणि या सामन्यामध्ये बाजी मारताना दिसतोय. एकतर्फी सामना जिंकतोय दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि क्वार्टर फायनल मध्ये आज मात्र नक्कीच ही घमासान पाहायला मिळेल. एका बाजूला श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट, तर दुसऱ्या बाजूला